नमस्कार, मी सुखकर्ता कृषी सेवा केंद्र वरुड जवळका. मी आज इथे विजेता पीक पाहणी प्रात्यक्षिक म्हणजे कापूस वेचणीच्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहे. तसं तर मी खूप वेळा आलेलो आहे, पण यावर्षी खास करून इथं आलेलो आहे की बा मशीननं कसं हे वेचतात, म्हणजे कापूस कसा वेचतात. आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या वर्षी मी जे विजेता वाहन दिलं होतं खूप चांगलं वाहन आहे आणि फवारणीचा खर्च पण खूप कमी येतो. आणि यावर्षी पण सुद्धा मी कमीत कमी 1000 ते 1500 पॅकेट म्हणजे विक्री करीन. तुमच्या शेतावर लागवड केलं होतं दादा तुम्ही हो. विजेता? एकदम चांगला अनुभव आहे. एकदम चांगला अनुभव आहे आणि फवारणी कमी लागते याला. सकिंग पेस्ट आणि पूर्ण याच्यात एक नंबर वाहन म्हणजे नुजवळी कंपनीचं विजेता. हा बघा, कापूसही किती बलकेदार चांगल्या फुटलेला आहे. कापूस खूप फुटलेला लवकर आहे. परिपक्वता असल्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या धोक्यातूनही बचाव आहे. बरोबर. आणि झडता याच्यात एक आहे की 38-39% 40% मिळतो. म्हणजे तुम्ही जिनिंगला जर प्रायव्हेट मध्ये जर कापूस विकला तर बाजार भाव सुद्धा विजेतामध्ये हो चांगला आहे. आता आपण बघतोय की आता सीसीआय पेक्षा आता खासगी व्यापारीच कापूस घेत आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल कापूस सुद्धा वाढणार आहे. हा बाजार भाव चांगला मिळतो. बाजार भाव है ना. तर आपल्या अकोट भागासाठी कसं राहील दादा किंवा खारपान आणि पट्ट्यासाठी माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं आपापल्या शेतात तरी विजेता वाहन जरूर लावा. जरूर लावायला पाहिजे. जरूर लावा. तुम्ही किती एकर करणार आता यावर्षी? मी यावर्षी 10 एकर विजेता वाहन लावणार आहे. 10 एकर करणार. हो. चला, धन्यवाद दादा.